मंडळी, एकादशी व्रत हा हिंदू धर्मातील सर्वात शुभ विधींपैकी एक मानला जातो। हे भगवान विष्णूच्या पूजेला समर्पित आहे। या दिवशी भक्त भगवान विष्णूचा आशीर्वाद घेण्यासाठी उपवास करतात आणि खोल भक्तीने पूजा करतात। वर्षातून एकूण 24 एकादशी साजरी केली जातात, ज्या महिन्यातून दोनदा कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात येतात। त्याचवेळी यावर्षी आमलकी एकादशी 10 मार्च 2025 रोजी साजरी केली जाईल। या दिवशी तुळशी पूजनाचे खूप महत्त्व आहे। तर अशा परिस्थितीत तुळशी पूजेची योग्य पद्धत जाणून घेऊया। वैदिक कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 9 मार्च रोजी संध्याकाळी 7:45 सुरू होईल। त्याचवेळी 10 मार्च रोजी सकाळी 7:44 संपेल। उदय तिथी लक्षात घेता आमलकी एकादशीचे व्रत 10 मार्च रोजी पाळले जाईल। मंडळी, आमलकी म्हणजे आवळा। नदीमध्ये जसे श्रेष्ठ स्थान गंगा नदीला आहे, देवांमध्ये श्रीहरी नारायणजींना श्रेष्ठ स्थान आहे, तसेच आवळा शास्त्राला श्रेष्ठ स्थान प्राप्त आहे। नारायणजींनी सृष्टी जन्मासाठी ब्रह्माजींना सृष्टीची रचना केली, तेव्हाच आवळ्याच्या झाडाला सुद्धा जन्म दिला। आवळ्याचे झाड हे पूजनीय, त्याचे प्रत्येक अंगात ईश्वराचे स्थान आहे। मंडळी, आता शरद ऋतू संपून वसंत ऋतूचा आरंभ होळीपासून होतो। ऋतुचक्र आणि निसर्ग चक्र या काळात बदलते। शांत वातावरणात दाहकतेकडे जाणारे असते। या वातावरणीय बदलाची आपल्या शरीराला सवय व्हावी, यासाठी आपल्याकडील व्रत परंपरा पूजन महत्त्वाचे आहे। आवळा हा विष्णू देवाला अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते। आवळा झाडाच्या पूजनामुळे गोदानाचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे। फाल्गुन शुद्ध येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी म्हटले जाते। यंदा 10 मार्च रोजी आमलकी एकादशी आहे। पुराणांमध्ये या आमलकी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळीपूर्वी ही एकादशी येत असल्यामुळे याला रंगभरणी एकादशी असेही म्हणतात। या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते। पौराणिक मान्यतेनुसार आमलकी एकादशीचे व्रत करू शकत नाही त्यांनी आवळ्याचे सेवन केले पाहिजे। तसेच या एकादशीला भगवान विष्णूचे पूजन केल्याने लाभ होतो अशी मान्यता आहे। मंडळी, आमलकी एकादशी दिवशी सकाळी उठून व्रताचा संकल्प करावा। दिवसभरात एकदाच फलाहार करावा। श्री विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा एका चौरंगावर स्थापित करावी। विष्णू देवाचे आवाहन करून त्याचे पूजन करावे। हे व्रत करणाऱ्यांनी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे। नैवेद्य दाखवावा। हे व्रत एकादशीच्या दिवशी समाप्त होत नाही। द्वादशीला यथाशक्ती अन्नदान करून व्रताची समाप्ती करावी। मंडळी, पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी आवळ्याच्या झाडाची निर्मिती केल्याचे सांगितले जाते। त्यामुळे या दिवशी आवळ्याच्या झाडाचे पूजन करण्यास सांगितले आहे। आवळ्याच्या झाडाजवळचा परिसर स्वच्छ करून घ्यावा। या झाडाखाली कलशाची स्थापना करावी। भगवान विष्णूचे नामस्मरण करून पूजन करावे। कलशाला धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा। तसेच आवळ्याचे सेवन करावे। मंडळी, आवळ्याचे औषधीय गुणधर्म आणि उपयोगिता अनन्यसाधारण आहे। मधुमेह, हृदयाचे आजार, पचनक्रिया, वजन कमी करणे, हाडे मजबूत करणे, डोळ्यांसाठी गुणकारी, संसर्गापासून संरक्षण करणे असे काही उपयोग आवळ्याचे सांगितले जातात। मंडळी, पौराणिक काळामध्ये प्राचीन काळात वैदिक नावाच्या नगरात चैत्ररथ नावाचा चंद्रवंशी राजा राज्य करत होता। राजा उच्च कोटीचा विद्वान होता आणि अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचा होता। राजा प्रत्येक एकादशी व्रत विधीपूर्वक करत असे। त्याच्या राज्यातील सर्व लोक एकादशी व्रताचे पालन आणि पूजन करत होते। याच प्रकारे त्या राज्यात सर्व सुखशांतीसह आनंदाने राहत होते। एकदा फाल्गुन महिन्याच्या आमलकी एकादशी तिथीवर राजा आणि त्याच्या प्रजेने जात, बालक, तरुण आणि वृद्धजन सामील होते, सर्वांनी एकादशी व्रत केले। नंतर आपल्या प्रजेसह राजाने मंदिरात जाऊन कळश स्थापित केले आणि धूप, दीप, नैवेद्य, पंचरत्न, छत्र इतरांनी पूजन केले। नंतर सर्व मंदिरात रात्री जागरण करू लागले। रात्री मंदिरात एक बहेलिया आला। तो आपल्या कुटुंबाचे पोषण जीवहिंसा अर्थात शिकार करून करत असे। तेव्हा तो भुकेने अत्यंत व्याकुल होता। अन्नाची आस ठेवत तो मंदिराच्या एका कोपऱ्यात बसला। त्या जागी बसून तो प्रभू विष्णूंची कथा आणि एकादशीचे महात्म्य ऐकत होता। या प्रकारे त्याने संपूर्ण रात्र जागरण करत घालवली। सकाळी सर्व लोक आपापल्या घराकडे निघून गेले। तो बहेलिया देखील आपल्या घरी निघून गेला। काही काळानंतर बहेलियाचा मृत्यू झाला। त्याने जीवहिंसा केली होती म्हणून त्याला नरक भोगावं लागणार होतं। परंतु त्या दिवशी आमलकी एकादशी व्रत आणि जागरणाच्या प्रभावामुळे
त्याने राजा विदुरथ यांच्या घरी जन्म घेतला। त्याचं नाव वसुरथ असे ठेवले गेले। मोठा झाल्यावर तो चतुरंगिनी सेनासह व धनधान्याने युक्त होऊन 10 सहस्त्र गावांचे संचालन करू लागला। त्याचा तेज सूर्यासमान, कांती चंद्रासमान, वीरता प्रभू विष्णूंच्या समान आणि क्षमा पृथ्वी समान होती। तो अत्यंत धार्मिक, सत्यवादी, कर्मवीर आणि विष्णू भक्त होता। एकदा राजा वसुरथ शिकार खेळण्यासाठी गेले होते। जंगलात रस्ता भटकले आणि दिशा ज्ञान नसल्यामुळे त्या जंगलातील एका वृक्षाखाली झोपले। रात्री तिथे डाकू आले आणि राजाला एकटे झोपलेले बघून वसुरथच्या दिशेला आले। त्यांना राजाची ओळख पटून गेली। ते डाकू म्हणू लागले की या दुष्ट राजाने आमच्या आई वडील, पुत्र पौत्र व इतर बांधवांना मारले आहे आणि देशातून हकलून दिले आहेत। आता याला मारून आपल्या अपमानाचा सूड घ्यायला पाहिजे। ते डाकू राजावर प्रहार करू लागले, परंतु जेव्हा ही अस्त्रांनी राजावर प्रहार करायचे ते फुलांमध्ये परिवर्तित व्हायचे। मंडळी, आमलकी एकादशीच्या व्रताचा परिणाम त्याच क्षणी राजाच्या शरीरावर एक दिव्य देवी प्रगट झाली। ती देवी खूप सुंदर होती आणि सुंदर वस्त्रे आणि अलंकारांनी सजलेली होती। त्याच्या डोळ्यांतून रागाच्या भयंकर ज्वाला बाहेर पडत होत्या। त्या देवीने काही क्षणातच त्या सर्व डाकूंचा नाश केला। जेव्हा राजा झोपेतून जागा झाला तेव्हा त्याने तिथे अनेक दरोडेखोर मृतावस्थेत पाहिले आणि त्याला आश्चर्य वाटले की त्यांना कोणी मारले। या जंगलात माझा हितचिंतक कोण आहे? राजा वसुरथ हे विचार करत असताना त्याच क्षणी आकाशातून एक आवाज ऐकू आला, हे राजा, हे सर्व आमलकी एकादशीच्या प्रभावामुळे घडले आहे। या जगात भगवान विष्णूशिवाय तुमचे रक्षण कोण करू शकेल? ही स्वर्गीय वाणी ऐकल्यानंतर राजाने भगवान विष्णूचे स्मरण केले आणि त्यांना नमस्कार केला। नंतर तो आपल्या शहरात परतला आणि आनंदाने राज्य करू लागला। मंडळी, आवळा वृक्षाचे देववृक्ष म्हणून वर्णन करताना भगवान श्रीविष्णू म्हणाले की या झाडामध्ये देवी देवता वास करतील। जो कोणी आवळ्याच्या वृक्षाखाली त्याची पूजा करेल आणि उपवास करेल त्याची सर्व पापे नष्ट होतील आणि तो मोक्ष प्राप्त करून स्वर्गाचा स्वामी होईल। तेव्हापासून दरवर्षी फाल्गुन शुक्ल एकादशीला आमलकी एकादशीचे व्रत करून आवळा वृक्षाची पूजा केली जाते। आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते।